नमस्कार, तुमचं स्वागत आहे देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर. तर आजची आपली रेसिपी आहे छोले रस्सा भाजी. तर ही भाजी तुम्ही पोळी, भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी रात्रभर भिजवलेले छोले घेतलेले आहेत. तर लागणारं साहित्य बघूयात. तर सगळ्यात अगोदर इथं 1 वाटी भिजवलेले छोले घेतलेले आहेत. लसूण, खोबरे, छोले मसाला, गरम मसाला घेतलेला आहे, धना पावडर, लाल तिखट, मीठ, हळद, दालचिनी आणि लवंग, जिरे, कोथिंबीर, एक मीडियम आकाराचा कांदा आणि टोमॅटो, तमालपत्र. तर सगळ्यात अगोदर आता आपण चणे 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे त्याचा वास वगैरे येत नाही. तर आता कुकरमध्ये पाणी टाकूयात. आता मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे. आता ते पाणी गॅसवर ठेवून थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चणे टाकू, थोडीशी हळद टाकू. हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर तमालपत्र टाकायचं, लवंग आणि दालचिनी देखील टाका आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आता कुकरचं झाकण लावून झाल्यानंतर कमीत कमी 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो कट करून घेऊयात. कट करून झालेला आहे कांदा, टोमॅटो देखील. तर आता आपण सगळ्यात अगोदर कांदा भाजून घेऊयात. तर त्यासाठी कढईमध्ये कांदा टाकायचा आणि कांदा टाकून झाल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये तेल टाका आणि कांदा भाजून घ्या. कांदा भाजल्यानंतर टोमॅटो टाका आणि टोमॅटो देखील भाजून घ्यायचं. टोमॅटो भाजल्यानंतर याच्यामध्ये लसूण आणि खोबरं देखील टाकून भाजून घ्या. आता हे सगळं भाजत असताना एकदम मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं. हे सगळं भाजून झालेलं आहे. आता हे थंड देखील झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू आणि बारीक वाटण तयार करून घेऊ. हे बघा, मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. आता कुकरच्या देखील 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकरचं झाकण काढू. हे बघा, छोले मस्त शिजलेले आहेत. आता फोडणीसाठी कढईमध्ये सगळ्यात अगोदर तेल टाकायचं. 1-2 ते 2.5 चमचे छोटे मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जिरं टाका. ते तळल्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट टाकायची आणि एकदम स्लो गॅसवर पेस्ट छान परतून घ्यायची. पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर अर्धा चमचा हळद टाकायची. मग याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाका. धना पावडर टाकल्यानंतर लगेचच याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा. मग याच्यामध्ये छोले मसाला टाका 1 चमचा. मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं लाल तिखट टाका. आता मी इथं 1.5 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. मग याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि परत परतून घ्यायचं. हे परतून घेतल्यानंतर आता आपण जे शिजवलेले छोले आहे त्याचं थोडंसं पाणी टाका आणि 1-2 मिनटं परतून घ्या. मग याच्यामध्ये सगळे शिजवलेले छोले आणि त्याचं पाणी टाकून 1-2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतायचं आणि स्लो गॅसवर 5 ते 7 मिनटं शिजू द्यायचं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून ॲड करू शकता. तर हे बघा, 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि आपली छोले रस्सा भाजी तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यात आणि पटकन होते ही रेसिपी. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.